नमस्कार, मी सचिन सोनवणे। आज मी आहे वार्ड क्रमांक 57 ओशिवरा इंडस्ट्रीच्या इथे आणि तुम्ही मागे घाणीचं साम्राज्य बघतच असाल। आमचे मित्र राजेंद्र भाई आहेत, त्यांनी मला दर्शनासाठी देवीचे बोलवलं होतं आणि बघतो तो कचऱ्याचा ढीग लागलाय। राजेंद्र भाई आज आणि विषय असा आहे की इतर दिवशी पण कचऱ्याचं साम्राज्य असतं तिथे, कोण लक्ष द्यायला तयार आहेच नाही। इकडे स्थानिक जे काय कार्यकर्ते आहेत तेच पाठपुरावा करतात, पण जे कोण निवडून आले होते, कोण सत्तेतले होते, यांचा इथं चारण्याचा काही संबंध नाही आहे, ते इकडे लक्ष देतच नाहीत। इतर वेळी कचऱ्याचा साम्राज्य असतो, पण निदान महानगरपालिकेला आमची विनंती आहे की निदान सणासुदीच्या दिवशी तरी कचरा हा साफ झाला पाहिजे। आमची एवढीच महानगरपालिकेला विनंती आहे। आम्ही तुम्हाला देतोय, आम्ही तुम्हाला आता हे पुढचे 9 दिवस तुम्ही आम्ही तुम्हाला विनंती करतोय महानगरपालिकेला, पी दक्षिण विभागाला, की 9 दिवस हा कचरा रोजच्या रोज साफ झाला पाहिजे। नाही झाला तर हा कचरा आम्ही पी दक्षिणच्या गेटच्या समोर आम्ही देऊन टाकणार। इकडचे स्थानिक रहिवासी आहेत, मंडळाचे अध्यक्ष आहेत राजेंद्र भाई, ते तुमच्याशी काय बोलतील? मैं डीएमसी से यही विनती करूंगा कि कम से कम बाकी साल भर तो हम संभालते हैं आप लोग, बाकी त्यौहार का टाइम तो ऐसा नहीं होना चाहिए क्योंकि बाजू में देवी बैठता है, बच्चे लोग आते खेलने का, अभी शाम को गरबा चालू होगा, बच्चे लोग अभी इधर गरबा खेलेगा तो बाजू में कचरा, गाड़ी जाने का जगह नहीं रहेगा। तो डीएमसी में यही विनती करूँगा कि कम से कम 10 दिन तो साफ़ सुथरा रखो उस जगह को, बाकी टाइम हम संभाल के लेते हैं। अब तो कम से कम आप लोग से रिक्वेस्ट है कि कल 10 दिन त्यौहार का टाइम खाली साफ सुथरा रखो, यही विनंती करतो। विनंती आहे, आम्ही मनसेच्या वतीने आम्ही विनंती करतोय आता महानगरपालिकेला की कृपया प्लीज हात जोडून तुम्हाला विनंती करतोय पी दक्षिणच्या विभागाला की 9 दिवस हा कचरा साफ करायला पाहिजे। जर हा साफ नाही झाला तर हा कचरा आम्ही पी दक्षिणच्या घन कचरा विभागामध्ये नेऊन टाकणार। तुर्तास सांगतोय, जय हिंद, जय महाराष्ट्र।